बघ तन्वी, किती मस्त निसर्ग सौंदर्य असलेला हा परिसर आहे. तू इथे निसर्ग सौंदर्य बघायला आलायस? म्हणजे अरे म्हणजे आपण नातेवाईकांकडे जायला निघतो तर त्यांच्याकडेच जायचं ना. त्यांच्याकडे जायचं सोडून आपण निसर्ग, नदी हे सगळं बघत बसतो का? काय चाललंय तुझं? चल बघूया. तन्वी, तू काय म्हणतेस ते माझ्या लक्षात येतंय, पण कसं आहे ना, आपण जरी दत्तगुरूंच्या दर्शनाला आलेलो असलो तरी अध्यात्मामध्ये काही पायऱ्या असतात. असं सगळ्या गोष्टी अशा सहज हाताला नाही लागत. मी तुला समजावून सांगतो. बघ, आपण जेव्हा एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये जातो, एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आपलं काही काम असतं, त्याची सुरुवात आपल्याला शिपायापासून करायला लागते. तेव्हा कुठे जाऊन तो अर्ज त्या बड्या अधिकाऱ्याच्या टेबलवरती जाऊन पोहोचतो. तू काय बोलतोयस मला काहीच कळत नाहीये. अधिकारी काय, टेबल काय, अर्ज काय? आपण इथे श्री गुरूंचं दर्शन घ्यायला आलोय ना. हो. आपण त्या दिवशी नरसोबावाडी, औदुंबर इथे किती छान दर्शन घेतलं, थेट दर्शन घेतलं. आता इथे तुझं काय चाललंय? तन्वी, आपण जरी थेट दर्शन घेतलेलं असलं तरी त्या दर्शनासोबत आपण श्री गुरूंचा प्रवास जाणून घेतोय. म्हणजे बघा, पहिल्यांदा आपण जाणून घेतलं माहूर क्षेत्री श्री गुरूंचा झालेला जन्म, त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ अवतार आणि त्यानंतर श्री गुरु नरसिंह स्वामी सरस्वतींचा प्रवास. अगदीच. अगं, मग त्याच टप्प्याने आपण प्रवास करणार ना. तन्वी, अगं ही तीच जागा आहे जिथे श्री गुरु पहिल्यांदा आले. अच्छा, म्हणजे नृसिंहवाडीतून श्री गुरु बाहेर पडले, ते थेट या संगमावर आले. त्यामुळे आपण श्री गुरूंपर्यंत पोहोचण्याआधी प्रवासाचे हे जे सगळे टप्पे आहेत ते पार करतोय. छान आहे. चल मग जाऊया. श्री क्षेत्र नरसिंहवाडी इथून निघालेले श्री नरसिंह सरस्वती स्वामी या संगम तीर्थावर आले. इथंच वस्ती करून राहिले. इथे श्री गुरु नरसिंह सरस्वती नित्य स्नान करत आणि इथून गावात जाऊन माधुकरी मागत. इथे स्नान करूनच भाविक आजही गावात श्री गुरु पादुकांच्या दर्शनाला जातात. इथेच अष्टतीर्थाचा वास आहे. यामध्ये षटकुल तीर्थ, नरसिंह तीर्थ, भागीरथी तीर्थ, पाप विनाशी तीर्थ, कोटी तीर्थ, रुद्रपाद तीर्थ, चक्रेश्वर तीर्थ, मनमत तीर्थ अशा पवित्र तीर्थांचा समावेश आहे. एका ब्राह्मण भक्तानं इथं श्री शंकराला प्रसन्न करून घेतलं. त्याच्या इच्छेपायी श्री शंकरांनी काशीची गंगा इथे आणली. इथे भागीरथी तीर्थालाच काशीकुंड असं म्हटलं जातं. पाप विनाशी तीर्थावर श्री वासुदेवानंद टेंभे स्वामींना श्रींचं साक्षात दर्शन झालं. इथे भीमा नदी उत्तर वाहिनी असल्यामुळं गंगे इतकीच पवित्र मानली जाते. इथल्या अष्टतीर्थामुळेच या संगम क्षेत्राला काशी इतकंच महत्व प्राप्त झालंय. इथे काशी विश्वेश्वर सुद्धा संगमेश्वर रूपात वसलाय. त्या संगमेश्वर मंदिरात श्रींच्या दर्शनानं अगदी मोक्ष प्राप्तीचा आनंद भक्तांना प्राप्त होतो. तन्वी, हा औदुंबर पाहिलास? हो, तसे आपण दत्त तीर्थक्षेत्रांवर औदुंबर पाहतच आलोय. पण हा औदुंबर थोडासा वेगळा आहे. त्याच्या पाठीमागे एक कथा आहे, मी तुला सांगतो. श्री नरहरी नावाचा एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला काही पीडा होती आणि त्याकरता तो श्री गुरूंना शरण गेला. श्री गुरूंनी त्याची सगळी पीडा ऐकून घेतली आणि त्याला एक काष्ठ दिलं आणि त्याला सांगितलं की तू दररोज या काष्ठाला पाणी घालत जा. श्री गुरूंवर त्याची श्रद्धा होती, त्यामुळे तो रोज नित्यनियमानं श्रद्धेनं त्या काष्ठाला पाणी घालायचा. आणि एक दिवस असा उजाडला तन्वी, त्या काष्ठाला सुद्धा पालवी फुटली.
तुला इथे दिसत असेल पाठीमागे इथे अनेक जण येऊन गुरुचरित्राचं पारायण करतात. इथे धागेदोरे सुद्धा बांधले जातात. हे सगळे जण श्री गुरूंना साकडं घालतायत. खरंच छान आहे. चल आपण सुद्धा थोडा वेळ आतमध्ये बसूया. चल. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा शिष्याचे म्हणे दीक्षा केली ज्याचे त्याचे होऊन दयावरी संतोषाने प्रसन्न झाले प्रभू याचे भय नाही द्या ऐशी या पदी तो यावा अंती द्यावी सद्गती ऐशी विनंती करुणे पुनरपी विनविनी विनवी करुणा वचनी सेवा करीतो द्वारी यवनी तरी चिंता न करी म्हणाली वय जाणून तो जावे क्रूर यवना दिगंबरा तन्वी, हा जो सगळा तू भाग बघतेस इथे पूर्वी भस्माचा डोंगर होता. भस्माचा? असं म्हणतात की या संपूर्ण जागेमध्ये परशुरामांनी खूप यज्ञयाग केले. त्यामुळे ही जी सगळी जमीन आहे ही भस्मवत झाली. लोक आज सुद्धा इथून विभूती घेऊन जातात. असं होऊ शकतं? तन्वी, श्रद्धा असेल ना तर काही होऊ शकतं. तू विचार कर ना, श्री गुरूंनी जिथं पाऊल ठेवलं त्या जागेची सुद्धा विभूती झाली. चल आता मी तुला विश्रांती कट्टा दाखवतो. चल. चला. तन्वी, बघ आता आपण ज्या जागेवर आलोय ना तो हा विश्रांती कट्टा. म्हणजे बघ आता आपण संगमाकडून आलो. आता संगमाकडून येताना तिथून गाव जवळजवळ 3 किलोमीटर अंतरावर आहे, गाणगापूर गाव. दररोज गुरु संगमावरती स्नान करायचे आणि भिक्षा मागायला जायचे गावामध्ये. आता दररोज हे 3 किलोमीटर अंतर चालत असताना ते एका ठिकाणी विश्रांती घ्यायचे. तोच हा विश्रांती कट्टा. अध्यात्म आपल्याला हेच शिकवतं ना. दररोजच्या धकाधकीच्या दगदगीच्या आयुष्यात क्षणभर तरी कुठेतरी थांबता आलं पाहिजे. विश्रांती ही घेतलीच पाहिजे. त्याने आत्मचिंतन होतं आणि आतल्या मीची ओळख होते रे. खरंय. तू विचार कर ना, सारं जग ज्या गुरूंच्या पायाशी विश्रांती घेतं ते गुरु एका जागेवरती येऊन स्वतः विश्रांती घेतात. तर ह्या जागेचं पावित्र्य काय असेल? खरंच कमाल आहे सगळं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तन्वी, जसं एक एक पायरी चढत भक्त मोक्षापर्यंत पोहोचतात तसं एक एक तीर्थ अनुभवत आज आपण आलेलो आहोत श्री गुरूंच्या या गाणगापूर नगरीमध्ये. आणि आपल्या पाठीमागे आहे ते श्री गुरूंचं हे भव्य मंदिर. किती भव्य आहे ना हे मंदिर. हो, असं म्हणतात की श्री गुरु भीमा अमरजा संगम जो आहे इथून जवळ त्या ठिकाणी राहायचे आणि ते फक्त भिक्षा मागायला या गावामध्ये यायचे. पण कालांतराने इथले जे सगळे गावकरी आहेत त्यांना असं कळायला लागलं की हे कोणीतरी महान तपस्वी आहेत. म्हणून त्यांनी गुरूंना या ठिकाणी राहायचा आग्रह केला. गुरु जेव्हा या ठिकाणी राहायला आले तेव्हा हा सगळा परिसर जो तू पाहतेस हा सगळा परिसर ओसाड होता. इथे एक गोठा होता आणि या गोठ्याच्या बाजूला एक वृक्ष आहे. त्या वृक्षावरती ब्रह्म राक्षस राहायचा. बापरे. मग
जसे गुरु इथे राहायला आले तसा तो ब्रह्म राक्षस त्या झाडावरून खाली उतरला आणि त्याने गुरूंचे पायच धरले. गुरूंनी त्याला मोक्ष देऊन टाकला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने ही सगळी जी आहे ती पुण्यभूमी झाली. वा, कसलं कमाल आहे नाही. हा, गाणगापूरचं हे प्रसिद्ध दत्त मंदिर म्हणजे निर्गुण पादुका मंदिर. अगदी भव्य असं हे मंदिर आजही श्री गुरूंचा महिमा जपत दिमाखात उभं आहे. पूर्वेला महादेव मंदिर आणि दत्त पादुका आहेत. दक्षिणेला औदुंबर वृक्षाखाली श्री गणेश विराजमान आहेत. इथे शिवपार्वतीच्याही मूर्ती आहेत. समोरच्या अश्वत्थ वृक्षासभोवती नागनाथ, मारुती आणि तुळशी वृंदावन आहे. श्री गुरु पहिल्यांदा इथं आले तेव्हा मोठभर वाळू घेऊन आले. त्या वाळूपासून त्यांनी स्वतः बनवलेली गणेश मूर्ती पश्चिमेच्या कोनाड्यात आहे. तरी या भव्य मंदिरात श्री दत्त मूर्ती नव्हती जी आत्ता बसवण्यात आली आहे. इथे आहेत त्या केवळ निर्गुण पादुका. इथे ह्या पादुकांचीच पूजा नित्य होते. श्री गुरूंच्या अवताराचा हा कळस अध्याय म्हणावा. भक्ती सगुण रूपाची केली जाते, मात्र सगुणातून निर्गुणाकडे वळणं हा भक्तीचा कळस आहे आणि म्हणूनच इथं निर्गुण पादुकांचं महत्व आहे. या पादुकांचं थेट दर्शन घेता येत नाही. एका छोट्याशा झरोक्यातून हे दर्शन घ्यावं लागतं. याच दर्शनानं भाविकांची मनं तृप्त होतात, मोक्षाची अनुभूती येते. तन्वी, चल आता आपण मंदिरात जाऊया. इथली पूजेची पद्धत पण वेगळी आहे. म्हणजे ती कशी? चल तुला दाखवते. चल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुजी नमस्कार. माझं नाव श्री आणि ही माझी पत्नी तन्वी. आम्ही दोघं मुंबईतून आलोय. आम्ही गेल्या काही दिवसांपासून दत्त तीर्थस्थानं जी आहेत त्यांचा प्रवास करतोय, त्याबद्दल माहिती जाणून घेतोय आणि तिथलं जे सगळं अवतार कार्य आहे गुरूंचं त्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आज आम्ही गाणगापूरमध्ये आलोय. तर गुरूंचं इथलं जे कार्य आहे आणि मंदिरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे विधी चालतात त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं. सकाळी हे दत्ताचा दुसरा अवतार नरसिंह सरस्वती यांनी गाणगापुरात 24 वर्ष अनुष्ठान केले आणि भक्तांचे प्रत्यक्ष रूपी अनुष्ठान केले त्यांनी. आणि नंतर काय झालं, इथं आम्ही सकाळी 2:30 वाजता नदीला आंघोळ करायला जातो. आंघोळ करून आलं की 3 वाजता महाराजांना काकडा आरती घंटा वाजवते. पहिले घंटा वाजून महाराजांना उठून महाराजांची आरती करतो. आरती झाल्यानंतर काय करतो, सर्वांना आरती बाहेर पाठवून दिले की आतली महाराजांचे शिवलिंग, आत्मलिंग आणि महाराजांनी पूजा केलेली 14 शालिग्राम आणि स्फटिकलिंग आहे, त्याच्या भक्त कल्याणार्थ, विश्व कल्याणार्थ, सनातन धर्म कल्याणार्थ आम्ही काय करतो, इथं सकर्ता लघुन्यासपूर्वक, महान्यासपूर्वक सकर्ता रुद्राभिषेक होते. कितीपर्यंत 2-2.5 घंटा. त्याच्यानंतर 5:30 वाजता निर्गुण पादुका महाराजांनी काय इथं ठेवले. त्या पादुकाला पाण्याच्या दुधाच्या स्पर्शने केशर 10 ग्राम केशर घोटून, त्या केशर घोटून महाराजांच्या निर्गुण पादुकाला लेपन करून आणि पादुकाला तुळशी ठेवून आरती करते. पादुकाची आरती म्हणते. 5:45 होते.
त्याच्या आरती झाल्यानंतर गणपती महाराजांनी स्थापना केलेली गणपती आहे, चिंतामणी गणपती म्हणून नाव ठेवले महाराजांनी. त्याच्या पूजा वगैरे करून नंतर बाहेर सर्व देवाच्या आरती पूजा करून आल्या की बरोबर 7 वाजता आम्ही मोठा मंगळ आरती करतो. तेव्हा नगारा वाजते. आरती झाल्यानंतर काय झाले, आलीम लोकांच्या पूजा अभिषेक आम्ही चालू करतो. 11:30ला काय करतो, पूजा अभिषेक बंद करते. आणि महाराज स्वतः इथं गाणगापुरात मठामध्ये, हे निर्गुण मठा म्हणते, या मठामध्ये महाराज भिक्षा मागायला इथे येते. परत तेव्हा आमच्या घरातनं चांदीची काठी आमच्या घरी नेऊन महाराजांच्या ताट सवड्यातला 4 ताट नैवेद्य असते, त्या नैवेद्य आतमध्ये आणून महाराजांना परत केशर लेपन करते, पादुकाला रुद्रावर आवर्तनपूर्वक अभिषेक करते. तुळशी पत्र गंधावर आले की उदबत्ती लावले की आम्ही शंख वाजवतो आणि इथं नगारा चालू होते. इथं नगारा चालू झालं की अख्खा गाणगापूरमध्ये अन्नदान चालू होते. महाराजांनी कोणत्या रूपात येते, भिक्षा मागते येते माहीत नाहीये. रोज भिक्षा मागायला महाराज इथे येते. म्हणून अन्नदान वाटायच्या, अन्नदान घ्यायच्या. हे अर्धा तास आरती असते दुपारच्या. या अर्धा तासामध्ये अन्नदान वाटून अन्नदान घेऊन परत आम्ही देवळात यायच्या. देवळातला महाराजांची आरती आहे ना, बाहेर येते. डाव्या हातात प्रसाद धरून उजव्या हाताने असं आरती घेऊन बसून माधुकरी खाऊन गेले. आमच्या 7 पिढी तर आमच्या कुटुंबाला अन्न कमी पडत नाही म्हणले. तेवढ्या शक्ती त्या माधुकरी. सर्व क्षेत्रामध्ये तुम्हाला बसून जेवण वाढते. गाणगापुरात महाराज बसून जेवले नाही, घरोघर जाऊन भिक्षा मागितल्यास. कारण या गाणगापूरमध्ये सर्वांनी माधुकरी मागायचे, माधुकरी द्यायचे महत्व आहे. हे दुपारी 12ची आरती. 12 नंतर काही कार्यक्रम नसते. परत संध्याकाळी 7:30ला आरती. 8ला रोज पालखी. काय रोज उत्सव, महाराजांच्या मधला मूर्ती उत्सव करते. आज सोमवार आहे, आज शंकराचा अवतार करते मूर्तीला. मंगळवार देवीच्या, बुधवारी पांडुरंगा, गुरुवार नरसिंह सरस्वती, शुक्रवार लक्ष्मी, शनिवार शनेश्वर, रविवार खंडोबाचा अवतार करते. कारण त्या पालखीमध्ये मूर्ती ठेवून मंदिरात 3 प्रदक्षिण घालते. 3 प्रदक्षिण घालं की आरती झालं की महाराजांच्या मूर्ती आतमध्ये नेलं की आतली तीर्थ अंगार आरती लोकांना द्यायला आम्ही बाहेर येतो. विडा शेजारती म्हणते. विडा शेजारती म्हणून महाराजांना झोपवते आणि बरोबर 9:30ला मंदिर बंद करतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत एवढं हे सेवा मंदिरात रोज चालू आहे. 600 वर्षापासून चालू आहे. जय गुरुदेव. खूप खूप छान तुम्ही माहिती दिली. जय गुरुदेव दत्त. काय होतं हे सारं? तन्वी, समाजामध्ये भूतबाधा आहे असा एक समज आहे. ज्यांना भूतबाधा झालीये असं समजतात त्यांना स्वामींच्या मंदिरामध्ये हजर केलं जातं आणि मग ती मंडळी असं काहीतरी अतर्क्य करतात. खरं तर हे सगळं त्यांच्याही आवाक्या बाहेरचं असतं. पण खरंच कमाल आहे. म्हणजे भूतबाधा वगैरे ह्या गोष्टीवर आपला फारसा विश्वास नाहीये, पण ज्या पद्धतीने हे लोक व्यक्त होत आहेत त्यात काहीतरी तथ्य असूच शकतं. खरंय. आणि वैज्ञानिक पातळीवर सुद्धा हे तथ्य सिद्ध होऊ शकेल. पण खरंच कमाल आहे. अगं खरी कमाल पुढे आहे. चल जाऊया. अरे पण कुठे? भिक्षा मागायला. काय? अगं श्री गुरु या काळामध्ये गाणगापूरमध्ये भिक्षा मागायचे. पण श्री गुरु मागायचे म्हणून आपण पण? का? आपण काय देवापेक्षा मोठे आहोत? तसं नाहीये रे. पण आपण का भिक्षा मागायची? रास्त आहे तुझी शंका. आपण भिक्षा का मागायची? आपलं शिक्षण, आपला दर्जा, आपलं वैभव हे सारं आडवं येतं ना. म्हणजे? अगं तन्वी, आपण हीच ओझी झुगारून गुरूंच्या पायाशी लीन व्हायला आलोय ना. जोपर्यंत ही ओझी डोक्यावर आहेत तोपर्यंत खरं सुख मिळणार नाही हे जाणून आपण सुखाच्या शोधात तर आलोय. पण म्हणून भिक्षा मागायची? अगं तन्वी, भिक्षा मागणे म्हणजे भीक मागणं नाहीये. भीक मागणं म्हणजे लाचारी. भिक्षा म्हणजे स्वाभिमान. म्हणजे? तन्वी, काही लोक दैवी कार्यासाठी स्वतःचं आयुष्य वाहून टाकतात. तिथे त्यांना कशाचीच पर्वा नसते. त्यांना भूकतान माहीत नसते, चरितार्थाची फिकीर नसते. मला हा समाज घडवायचा आहे इतकीच जाणीव त्यांच्या मनामध्ये असते. अशा वेळी त्यांच्या चरितार्थाची जबाबदारी हा समाज घेतो. याचं नाव भिक्षा. मी पोटाची पर्वा करणार नाही हा स्वाभिमान त्या भिक्षेमध्ये असतो. तू जसं आत्ता म्हणालीस भूताखेतांवर तुझा विश्वास नाहीये, पण विचार कर, आपल्या समाजामध्ये मी खूप मोठा आहे, मी श्रीमंत आहे,
हा पैशांचा दर्प आणि हाच भूत बनून आपल्या सगळ्यांच्या मानगुटीवर बसलेला असतो. श्री गुरूंच्या पायाशी हे भूत उतरवून द्यावं लागेल. मी कितीही मोठा असो तरी श्री गुरूंच्या पायाशी मला खरी किंमत कळते. ही भिक्षा असं आपल्याला खूप काही शिकवत असते. मग मी पण भिक्षा मागेन, माझा स्वाभिमान जपून, मात्र माझा ताठा विसरून. शाब्बास, चला. चल. खरंच गर्वहरण होतं, पण आपला स्वाभिमान जपला जातो. खूप कमाल आहे हे सगळं. आता खऱ्या अर्थाने ना लीनता येते. तुला सांगू का, आपल्या यात्रेचं हे खऱ्या अर्थाने सार्थक म्हणायला पाहिजे. चल आपण आता जरा या संपूर्ण परिसरामध्ये फिरूया. इथे एक कल्लेश्वर मंदिर आहे, ते मी तुला दाखवतो. आता तिकडे कशाला? त्याला सुद्धा कारण आहे. इथे त्रिस्थळी मानली जाते. म्हणजे काय तर सकाळी संगमावरती जावं, तिकडे स्नान करावं, दुपारी दत्त मंदिरात यावं, पादुकांचं दर्शन घ्यावं आणि संध्याकाळी कल्लेश्वर पाहावा. या 3 ठिकाणी फिरतात म्हणून त्याला त्रिस्थळी असं म्हटलं जातं. आणि आपण त्याच क्रमानं चाललेलो आहोत. म्हणजे यालाही काही खास अर्थ आहे? हो, म्हणजे विचार कर ना, श्री दत्तगुरू 3 तत्वांवर बसलेले आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. यातलं जे ब्रह्म आहे तो म्हणजे सृष्टीची निर्मिती करणारा. आपण सकाळी संगम पाहिला. आता हा संगम निर्मिती करतो, पाणी निर्मितीला चालना देतं. त्यामुळे आयुष्याची सकाळ हा निर्मितीनंतर आलेली एक सुबक वेळ असते. त्यामुळे सकाळच्या काळामध्ये संगमाचं दर्शन आणि स्नान अशी प्रथा आहे. अच्छा, म्हणजे आयुष्याची दुपारची वेळ ही उदरभरणाची वेळ, आणि म्हणून आपण भिक्षा मागायला इकडे आलो. आणि आता बघ, दत्त अवतारामधलं जे दुसरं तत्व आहे ते आहे विष्णू, जे सृष्टीला चालना देतात. आपण दुपारी उदरभरण करून आपल्या आयुष्याला चालना देतो. दत्त अवतारामधलं तिसरं तत्व म्हणजे शिव, जो सृष्टीचा संहारक आहे. आयुष्याची संध्याकाळ म्हणजे आपल्याही विनाशाची वेळ. त्यामुळे मग आपण जातो महादेवाकडे, म्हणजेच कल्लेश्वरांकडे. चला आणि संपवा. हो हो. गाणगापूरच्या उलट दिशेला शनी महाराजांनी वक्रदृष्टी ठेवली. तिथे या कल्लेश्वर मंदिरात श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी शनिशिळा स्थापन केली. नरहरी नावाचा कवी या कल्लेश्वराचा परमभक्त होता. श्री गुरूंची तो नेहमी निंदा करायचा. श्री गुरूंनी त्याला इथे स्वतः कल्लेश्वर रूपात दर्शन दिलं आणि तो गुरुराजांचा भक्त झाला. ब्रह्मा, विष्णू, महेश अर्थात आरंभ, चालना आणि लय या 3 तत्वांवर जरी सृष्टी चालत असली तरीही अंती निराकार तत्व एकच आहे. त्यामुळे हा कल्लेश्वर आणि श्री गुरु नरसिंह सरस्वती भिन्न नाहीत. गाणगापूर या निराकार भक्तीचा महिमा आपल्याला सांगतं. लाडाचे कारंजे इथून सुरू झालेला श्री गुरु नरसिंह सरस्वतींचा प्रवास या कल्लेश्वराच्या पायाशी संपतो. किती छान दर्शन मिळालं ना. खूप कमाल. छान. बघ, श्री गुरूंच्या अवताराची इतिश्री इथे झाली. इथून कर्दळी वनामध्ये लुप्त झालेले श्री गुरु अक्कलकोट क्षेत्री श्री स्वामी समर्थ या रूपामध्ये प्रगट झाले. चला मग आता आपणही निघूया अक्कलकोट क्षेत्री. चला. चला.
श्री स्वामी समर्थ. समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. दत्तात्रय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा एक महामंत्र आपण दत्तात्रयांचा म्हणतो. दत्त म्हणजे काय? दत्त म्हणजे निर्गुण, दत्त म्हणजे निराकार, दत्त म्हणजे आत्मा, दत्त म्हणजे परमात्मा, दत्त म्हणजे मी ब्रह्म आहे. बघा, दत्त काय म्हणतो की मी परमात्मा आहे, आत्मा आहे. आणि आपण कोण आहोत? आपण पण आत्मा. म्हणून तर आपण चालतो, बोलतो, हसतो. याची जाणीव करणारा म्हणजे दत्त. आणि याची जाणीव ज्या वेळेला होते ना, आपण एक जीवात्मा आहे आणि आपला अंतपणा आहे, याची ज्या वेळेला जाणीव होते त्यावेळेला मनुष्य प्रेमानेच वागेल. आणि खऱ्या अर्थाने आपण दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्ताचं स्मरण करून असं ठरवूया की आपण ह्या जीवनाचं सार्थक करू आणि सर्वांशी प्रेमाने वागू. दत्त, दत्त स्वरूप म्हणजे निर्गुणी, निराकार. दत्त म्हणजे परमात्मा. निर्गुण म्हणजे ज्याला गुण नाही, भावनांच्या पलीकडचा. पर आत्मा म्हणजे षड रिपूपासून अलग, निराकार, ज्याला आकारच नाही, असा हा दत्त. दत्त म्हणतात मी ब्रह्म, मी आत्मा. म्हणजे बघा, आपण मानवी जीवन हे षड्रिपूंनी व्यापलेलं आहे. राग आहे, लोभ आहे, मोह आहे, मत्सर आहे. पण साधू संतांच्या मध्ये तसं नाही आहे. म्हणून तर दत्तांची उपासना साधू संत, नागपंथी, नवनाथ हे करतात. गिरनार पर्वतावरती गोरक्षनाथांचं मंदिर आहे, त्यांनी खूप वर्ष साधना केली. म्हणजे दत्त हे म्हणतात की मी आत्मा आहे, मी परमात्मा आहे, मी ब्रह्म आहे. आणि मी परमात्मा, मी आत्मा, मी ब्रह्म आणि तुम्ही जीवात्मा. मग या जीवात्माला सत्य जीवनाचं सांगणारा दत्त. दत्त याची व्याख्या, याचं अस्तित्व खूप वेगळं आहे. दत्त परमेश्वर आहे, परमेश्वराचं अस्तित्व आहे, देव आहे, याची जाणीव करणारं म्हणजे दत्त. जीवनाचं प्रारब्ध आणि अंत हे कडवट सत्य सांगणारा म्हणजे दत्त. कारण शिवाचाही अंश त्यामध्ये, आणि शिव तेच करतात. त्यामुळे ज्या जीवनामध्ये आपण आनंदाने, सुखाने, सगळ्यांशी मैत्रीपूर्ण, सामावून घेऊन एकमेकाशी चांगला व्यवहार करून जगावं, हा संदेश देणारा म्हणजे दत्त. या दत्त जयंती निमित्त आपण हेच स्वीकारलं पाहिजे की जीवनामध्ये आपण आनंद घेऊया, एकमेकाला समजून घेऊया. दत्तात्रयांचं तत्व, संदेश हे आपण समजून आपलं जीवन स्वीकारूया, या जीवनाचं सत्य स्वीकारूया. दिगंबरा